राहुल गांधी यांना घरात घुसून गोळी मारण्याची धमकी देण्यात आली आहे। करणी सेनेने धमकी दिल्याचा के.सी. वेणुगोपाल यांनी आरोप केलेला आहे। के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून धमकीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। तर राहुल गांधी यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। घरात घुसून गोळी मारण्याची धमकी दिली गेली आहे। करणी सेनेने ही धमकी दिल्याचा आरोप हा के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून करण्यात आला आहे। के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून धमकीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। प्रकार से भारत की संसद में कांग्रेस के 25 सांसदों ने घुसकर और श्रीमान लोकसभा अध्यक्ष ओम बिरला से जो गाली गलौज करी है उसकी हम सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता करणी सेना के कार्यकर्ताओं में काफी रोष भी आते हैं। दोबारा ऐसी घटना हुई उन सांसदों के घर में घुसकर हम तोड़फोड़ करेंगे और मुझे लगता है कि राहुल गांधी का आदेश पर यह घटना हुई है। राहुल गांधी कान खोलकर सुन ले, अगर दोबारा ऐसी घटना हुई तो तेरे घर में घुसकर हम गोली मार देंगे। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घरात घुसून गोळी मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। करणी सेनेने ही धमकी दिल्याचा आरोप हा काँग्रेसकडून करण्यात आला आहे। के.सी. वेणुगोपाल यांनी हा व्हिडिओ स्वतः पोस्ट केलेला आहे आणि त्यांच्याकडून या धमकीबाबतची माहिती दिली गेलेली आहे। के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे। करणी सेनेने ही धमकी दिल्याचा आरोप हा काँग्रेसकडून केला जातो आहे। के.सी. वेणुगोपाल यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। राहुल गांधी यांना घरात घुसून गोळी मारू अशा स्वरूपाची धमकी ही करणी सेनेने दिलेली आहे आणि त्याचा हा व्हिडिओ आपण पाहिला। आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार या क्षणाला आपल्या सोबत आहेत। हनुमंत पवारजी, करणी सेनेकडून राहुल गांधी यांना घरात घुसून गोळी मारण्याची धमकी। करणी सेनेचा तो धमकी देणारा माणूस स्वतःला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा समर्थक समजतोय। केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाला राहुलजी विरोध करतायत, त्यांच्या धोरणाला विरोध करतायत, म्हणून सातत्यानं राहुलजींविषयी आक्रमक हिंसक भाषा सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने केली जाते। त्याचं कारण हा करणी सेनेचा जो कोण नराधम आहे याच्यावर अद्याप एफ.आय.आर. दाखल नाही, कुठल्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही, त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही। केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे होतंय का, भाजपाच्या इशाऱ्यावर हे होतंय का, असा आम्हाला संशय आहे। शेतकऱ्यांच्या बाजूने, बेरोजगारांच्या बाजूने, महिला, दलित, आदिवासींच्या बाजूने लोकसभेत राहुलजी गांधी आवाज उठवत आहेत, निर्भयपणे आवाज उठवत आहेत। यांच्याच भारतीय जनता पक्षाचे काही खासदार संसदेमधलं त्यांचं सदस्यत्व रद्द करायची भाषा करतात आणि यांचेच समर्थक रस्त्यावर राहुलजींना गोळी घालायची भाषा करतात। त्यामुळे केंद्र सरकारला लोकशाही इथं टिकवायची का, लोकांचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। हनुमंत पवारजी, अशा पद्धतीने देशाच्या विरोधी पक्षनेत्याला गोळी मारण्याची, घरात घुसून गोळी मारण्याची धमकी दिल्यानंतर आता काँग्रेस या सगळ्यावरती कशा कारवाईची अपेक्षा करणार आहे? आम्ही संसदेपासून रस्त्यापासून आम्ही सगळीकडे आवाज उठवतोय। अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष, राहुलजी गांधी भीक घालत नाहीत। यांच्या विरोधात लढण्यासाठी महात्मा गांधींची शिकवण आम्हाला आहे, निर्भयपणे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू। आमचा आवाज, राहुलजींचा आवाज कोणीही दाबू शकत नाही। या माणसावर एफ.आय.आर. दाखल करावा यासाठी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल। बरं, धन्यवाद हनुमंत पवार आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।